आता आज मी आले इकडे मामाच्या घरी आणि मामा आज अंड्याचा रस्सा बनवणार आहे. तर कसा बनवते ते मी दाखवते तुम्हाला. आता हे मी काय कांदा आधीच कढईमध्ये टाकलाय, तेल नाही टाकलं आधी. कांदा असाच भाजून घ्यायचा. पूर्ण असा लालसर भाजून घेतलाय आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये तेल टाकणार आता. तीन छोटी पळी तेल. तीन अंडी आहेत, ही गावठी अंडी आहेत आणि एक उकडलेला बटाटा. इथे आता मीठ आणि हळद टाकली. स्पेशल गरम मसाला. संपेपर्यंत बसायचं नाही, संपायच्या आधी त्याच्यात राहायचं. आणि घाटी मसाला, कांदा लसूण मसाला. त्याने ही जसं तिखटाचं प्रमाण आहे त्याच्यानुसार छोटे 3 चमचे. आता हे आपल्याला फास्ट फॉरवर्ड करून वगैरे मग नंतर मी व्हॉइस ओव्हर देईन ना. चालू द्या. हे शेंगदाण्याचं कूट. तर सातारा भागात जसं कोकणामध्ये नारळ वापरला जातो तसं इकडे शेंगदाण्याचं कूट वापरलं जातं आणि कुठल्याही वाटणाशिवाय हे रस्सा एकदम मस्त टेस्टी बनतो. आता फायनल पाणी. आता हे किती वेळ शिजवायचं? 15-20 मिनिटं, अर्धा तास. 15-20 मिनिटं, अर्धा तास. तुला ठेवायचं असेल तेवढं. जेवढं आठवायचं असेल तेवढं तुझी कोथिंबीर टाक. याच्यावरतीच आता कोथिंबीर टाकायची म्हणजे कोथिंबीरीचा स्वाद रश्श्याला लागेल चांगला.